नमस्कार मित्रांनो. शांती आणि समाधान. सिंहराशीला फेब्रुवारी महिन्यामध्ये याचा अनुभव नक्कीच येणार आहे. कारण तुमच्या मनाची शांती किंवा आत्मविश्वास गेल्या काही महिन्यापासून पूर्णपणे हरवलेला आहे. अर्थात तुमच्या राशीला लघु साडेसाती ही चालू झालेली आहे मार्च 2025 पासून. त्याचे काही अनुभव तुम्ही गेल्या काही महिन्यामध्ये घेतलेले असतीलच. छोट्या-छोट्या कामामध्ये अडथळे येणं, कामं पूर्ण न होणं, समोरच्या व्यक्ती वेगळ्या प्रकारे वागणं, आरोग्याच्या संदर्भातल्या काही समस्या जास्त ठळकपणे समोर येणं आणि छोट्या-छोट्या कारणामध्ये अंदाज चुकणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही गेल्या काही महिन्यामध्ये घेतलेले असतीलच. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा आरोग्याच्या संदर्भातल्या तक्रारी किंवा जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर आहे या संदर्भातले सुद्धा थोडे स्ट्रेस तुम्ही सहन केलेले असतीलच. फेब्रुवारी महिन्यामध्ये यामधून तुम्ही बाहेर पडत आहात. फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? कुठली काळजी तुम्हाला करायला हवी, घ्यायला हवी, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्याच राशीमध्ये केतूचं प्रमाण आहे. राशीचा जो स्वामी आहे रवी, हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय 13 तारखेनंतर. तो तुमच्या सप्तमध्ये आहे. राशीचा जो षष्टेश आहे शनी, हा तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आहे. आणि षष्ठ स्थानात भ्रमण करणारे 4 जे महत्त्वपूर्ण ग्रह आहे, रवी, मंगळ, बुध आणि शुक्र, हे चारही ग्रह फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या सप्तम स्थानामध्ये येणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आहे, हा तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, अर्थात तो वक्री आहे. तर एकंदरीतच जे काय स्ट्रेस टेन्शन गेल्या एखाद महिन्यामध्ये तुम्ही बघितलेले असतील, मग ते शारीरिक असतील, मानसिक असतील किंवा भावनिक असतील, हे सर्व स्ट्रेस हळूहळू कमी होतील फेब्रुवारी महिन्यामध्ये. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा विचार नीट करून विचार करून एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की तुमचा म्हणजे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी किंवा सूर्य, तर सूर्याचे ग्रहण आहे हे तुमच्या सप्तमात होणार आहे. त्याचे प्रभाव सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. ते कसे, त्याबद्दल आपण चर्चा करू. परंतु एकंदरीतच गोष्टी अगदी सरळ सरळ ठेवा. अति आत्मविश्वासापोटी चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले जे त्रास आहेत ते हळूहळू तुम्हाला कमी होताना दिसतील, हे निश्चित. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. 3 चक्र आहे ते सर्वात महत्त्वपूर्ण आहे. बुध, जो की तुमचा लाभेश आणि धनेश आहे, हा तुमच्या षष्ठातून सप्तमात भ्रमण करेल. पंचमेश आणि अष्टमेश जो गुरु आहे, हा गुरु तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, सध्या तो वक्री आहे. राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे मंगळ, हा सुद्धा तुमच्या षष्ठात भ्रमण करतो आहे. 24 तारखेनंतर हा तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. एकंदरीतच आर्थिक संदर्भात फारशी काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे तुमची जी रास आहे ही थोडीशी खर्च करण्यामध्ये सर्वात पुढे आहे. तर तुमचे जे खर्चिक स्वभाव आहे त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा. गेल्या काही महिन्यामध्ये त्यावर नियंत्रण आलेलं असेलच तरीसुद्धा या महिन्यामध्ये सुद्धा थोडंसं डोळसपणे खर्च करणं गरजेचं राहील. परंतु आर्थिक बाबतीत फार मोठे त्रास तुम्हाला सहन करावे लागणार नाही. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर रिव्हेंज ट्रेडिंग ज्याला आपण म्हणतो, की जी तुमच्या राशीमध्ये थोडी जास्त दिसते, त्याकडे लक्ष द्या. ज्या गोष्टी ॲनालिटिकली तुम्हाला समजतायत त्यानुसारच तुमचे ट्रेड होणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू तुमचं गृहसौख्य किंवा ज्याला आपण फॅमिली हॅपीनेस म्हणतो त्या संदर्भात. राशीचा जो चतुर्दश आहे मंगळ, हा तुमच्या षष्ठात भ्रमण करतो आहे. 24 तारखेनंतर तो तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की घरातलं वातावरण काही ठीक नाही आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्यापणा वादविवाद होत आहे. तुमचे अंदाज काही चुकता आहेत, गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत आणि त्यामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर होणारे मतभेद. तर यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. मौनम सर्वांग साधनम या सुभाषिताला लक्षात ठेवा. घरातल्या ज्या वडीलधाऱ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. यानंतर वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं, जसे की नवीन वास्तू विकणं, असलेले नवीन वास्तू घेणं किंवा वास्तूच्या संदर्भात रेमेडी किंवा उपाय करणं, यापासून सुद्धा थोडंसं अंतर ठेवा. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिप याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे गुरु, हा तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, तो वक्री आहे. थोड्याफार प्रमाणात तुम्ही अनुभव घेतलेला असेलच की तुमच्यामध्ये आणि तुमच्या
रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवाद होत आहेत, अर्थात त्याचे फारसे मोठे परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती दिसणार नाही. गर्भवती महिलांकरता सुद्धा साधारणतः जे त्रास गेल्या 20-25 दिवसामध्ये तुम्ही अनुभवलेले असेल, त्यामधून तुम्ही आता हळूहळू बाहेर पडत आहात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी वर्ग. काळजी करू नका. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी गेल्या काही महिन्यामध्ये जे काही परिश्रम घेतलेले असतील, प्रिपरेशन किंवा तयारीच्या संदर्भात अभ्यासाच्या किंवा परीक्षेचा, त्यांना त्याच्या संदर्भात चांगल्या प्रकारचं जे मार्गदर्शन आहे किंवा चांगल्या प्रकारचे रिझल्ट्स तुम्हाला मिळणार आहे. लक्षात घ्या, तुमची जी राशी आहे ती लघु 7.5 आहे. याचा अर्थ हाच असतो की आपले अंदाज चुकतात. तुमच्याही बाबतीत ही गोष्ट घडू शकेल. त्यामुळे थोडंसं सावध राहा. तुम्ही जे प्रयत्न करत आहात, जे प्रिपरेशन करते, आणखीन थोडीशी जोरदारपणे करा, जेणेकरून अपेक्षेप्रमाणे तुम्हाला रिझल्ट्स मिळतील, हे मात्र निश्चित. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीच्या सप्तक स्थानामध्ये रवी, मंगळ, बुध, शुक्र हे चारही ग्रह फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहेत. आणि त्यात भर म्हणजे तुमच्या सप्तमात भ्रमण करणारा राहू. राहू बरोबर रवी, बुध आणि शुक्र या तिघांची युती होणार आहे. तुमचं जे वैवाहिक जीवन आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि इथेच थोड्याशा गोष्टी तुमच्या अपेक्षेच्या विरोधात होते. जर का आधीपासूनच तुमच्यामध्ये तुमच्या वैवाहिक जोडीदारामुळे मध्ये वादविवादाचे काही प्रसंग झालेले असतील आणि ते अजून चालू असेल, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यामध्ये भर पडणार आहे. ही भर ऐकीव माहितीवरती असेल किंवा गैरसमजामुळे जास्त प्रमाणात असेल. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. नीट डोळे उघडून तुम्हाला जे अनुभव येत आहे, तुम्हाला प्रत्यक्ष ज्या गोष्टी येत आहेत त्यावरच विश्वास ठेवून पुढे चाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास असते, तर ते त्रास या महिन्यामध्ये अचानकपणे वाढू शकतील. कुठल्याही प्रकारची छोटी किंवा मोठी लक्षण दिसतील आरोग्याच्या संदर्भात, खास करून वैवाहिक जोडीदाराच्या तिथे लक्ष देणं, ध्यान देणं अत्यंत गरजेचं राहील. मात्र एक गोष्ट निश्चित की ज्या सिंह राशीच्या व्यक्ती विवाह सुख आहे, त्यांच्याकरता हा संपूर्ण महिना आज जो आहे फेब्रुवारीचा अतिशय उत्तम असणार आहे. एंगेजमेंट होणं, प्रत्यक्ष विवाह जुळून येणं, अपेक्षेप्रमाणे स्थळ येणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सुद्धा गेल्या महिनाभरापर्यंत तुम्ही बघितलेलं असेल की मनाविरुद्ध थोड्याशा गोष्टी होत आहेत. जे सहकर्मी आहेत ते वरचढ होत आहेत, वरिष्ठांबरोबर खटके होत आहेत. या सगळ्या गोष्टी हळूहळू आता कमी व्हायला लागतील. एकंदरीत सांगायचं झालं तर जे स्ट्रेस, टेन्शन जे तुम्हाला होतं गेल्या काही महिन्यामध्ये, ते या महिन्यामध्ये निश्चितपणे कमी झाल्यासारखं वाटेल. मात्र भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका किंवा अति आत्मविश्वासापोटी तुम्ही त्या अति आत्मविश्वासात वाहून जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव, परिणाम हे नेमके कशा प्रकारचे असतील. दिनांक 8 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्र होणार आहे. तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या प्रमाणात मतभेद चित्र अशा काही गोष्टी दिसून येतील. 13 तारखेला राहू आणि बुधाची युती होणार आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये. लक्षात घ्या, या महिन्यामध्ये राहू बरोबर बुध, शुक्र आणि रवी हे तिन्ही ग्रह युती करणार आहेत. त्यामुळे गैरसमज हा सगळ्यात मोठा मुद्दा असणार आहे तुमच्यासाठी. तुमची जी रास आहे ही गेल्या काही महिन्यामधून प्रचंड स्ट्रेसमध्ये आलेली आहे किंवा छोट्या मोठ्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास सहन करायला लागतात आणि अशामुळे थोडीशी निगेटिव्ह मनोवृत्ती होते. अशा या निगेटिव्ह मनोवृत्तीमध्ये थोडाफार जरी काही प्रकार तुमच्या डोळ्यासमोर आला किंवा कोणी ऐकीव जरी गोष्ट असते, तरी लगेचच्या लगेच तुम्ही एक्स्ट्रीम होणं हा प्रकार साहजिक आहे. परंतु इथेच तुमची टेस्ट आहे, तुमची परीक्षा आहे. नाकासमोर सारा. एखादी गोष्ट जरी समोर दिसली, तरी त्याचा नीट विचार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदाराबरोबर प्रत्यक्ष कम्युनिकेट करून या गोष्टींचा पडताळा घ्या. गोष्ट फार महत्त्वाची आहे. कारण या महिन्यामध्ये गैरसमज होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिनांक 16 तारखेला रवी आणि हर्षलचा केंद्र होणार आहे सप्तम आणि दशम स्थानापू. तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. राहू आणि शुक्राची युतीसुद्धा 19 तारखेला सप्तम स्थानामध्ये होणार आहे. ही युतीसुद्धा मगाशी जसं सांगितलं गैरसमजामध्ये जास्त भर टाकणारी असेल. याचप्रमाणे खास म्हणून आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे जर का सिंह राशीच्या व्यक्तींचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतील, काळजी घ्या. हा महिना तुमच्यासाठी अग्निपरीक्षेचा असणार आहे. गोष्टी वेगळ्या प्रकारे समोर येतील आणि जे त्रास तुमचे चालू आहे आधीपासून, त्यामध्ये आणखीन या संदर्भात भर पडेल आणि त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकेल. काळजी घ्या.
दिनांक 20 शुक्र, शनी आणि नेपच्यूनची युती तुमच्या अष्टम स्थानामध्ये होणार आहे. अर्थात इथे आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. काही दीर्घकालीन व्याधीने तुम्ही त्रस्त असाल तर त्याच्या संदर्भातले काही सुद्धा अनुभव या दरम्यान येऊ शकते. नवीन कामाची सुरुवात करू नका, प्रलोभनाच्या मागे लागू नका, चुकू शकता तुम्ही त्यामध्ये. दिनांक 22 शुक्र आणि गुरुचा त्रिकोणीय होणार आहे तुमच्या सप्तम आणि लाभस्थानामध्ये. तर ज्या सिंह राशीच्या व्यक्ती विवाह सुख आहे, ज्यांना विवाह करावयाचा आहे, त्यांच्याकरता हा कालावधी उत्तम राहील. तर खरं तर संपूर्ण महिनाच त्यांच्याकरता चांगला राहील. जसं सुरुवातीला सांगितलं की विवाह जुळून येणं, अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळणं, प्रत्यक्ष विवाह होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान नक्की येतील. दिनांक 27 मंगळ आणि हर्षलची युती होणार आहे. वैवाहिक जोडीदाराला शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग या दरम्यान येऊ शकते, त्या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं आहे. 28 तारीख सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यंत अशुभ फलदायी असा प्रकारचा योग आहे. रवी राहूची युती तुमच्या सप्तम स्थानामध्ये होणार आहे. तर वैवाहिक जोडीदाराबरोबर चुकीची माहिती मिळणं, गैरसमज होणं, वादविवाद होणं, गोष्टी टोकाच्या होणं, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास मोठ्या प्रमाणात अचानकपणे समोर येणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी होती किंवा इतरही कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. लक्षात घ्या, या महिन्यामध्ये सूर्यग्रहण सुद्धा आहे. सूर्य जो की तुमच्या राशीचा स्वामी आहे, तो ग्रहण त्याला ग्रहण असणार आहे दिनांक 17 त्या दिवशी अमावस्या सुद्धा आहे. जी पौर्णिमा आहे ती 1 आहे. परंतु या सूर्यग्रहणाबद्दल सांगायचं झालं तर हे सूर्यग्रहण प्रत्यक्ष भारतामधून दिसणार नाही, परंतु त्याचे प्रभाव परिणाम हे वैयक्तिकदृष्ट्या तुम्हाला जाणवू शकते. या संदर्भात मगाशी जे सांगितलं सुभाषित तेच महत्त्वाचं आहे. मौनम सर्वार्थ साधनं. ज्या गोष्टी ऐकीव आहेत त्या संदर्भात विचार करू नका, विश्वास ठेवू नका. एखादी गोष्ट जरी तुम्हाला समोर दिसली, ती वेगळी आहे, विचित्र आहे, वाईट आहे असं जरी वाटलं, तरी त्याचा योग्य तो पडताळा घ्या. नीट विचार करून गोष्टी करा. फक्त आणि फक्त कॉन्फिडन्समध्ये कुठलीही रिस्क घेऊ नका. चुकू शकाल, त्यामध्ये फसू शकाल. आणि राहू जो ग्रह आहे तो फसवणाराच आहे, मिसगाईड करणार आहे. आणि तुमच्या राशीच्या स्वामीचा जी युती आहे ती त्यामध्ये होणार आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये या संदर्भात काळजी घ्या, ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.